मित्रांनो, मी नंदू दळवी. माझं गाव सावंतवाडी, राहणार नालासोपारा. पूर्वी माझा जन्म करेल विवड्यामध्ये झाला होता. आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ करीत आहे. त्याला कारण असं आहे की आज जो हा वाद निर्माण झालेला आहे, मराठी विरुद्ध हिंदी. ठीक आहे ना, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठी यायलाच पाहिजे, पण त्यांना जे परप्रांतीय आहे त्यांची आज संख्या वाढलेली आहे आणि त्यांचा माज असा आला आहे की ते बोलतात की आम्ही मराठी बोलणारच नाही, आम्ही आमच्या भाषेत बोलणार. आता ते आंदोलन करण्यासाठी तयार झाले. ठीक आहे, तुम्हाला मराठी नाही बोलायचं आहे, तुम्हाला हिंदीच बोलायचं आहे, तुम्हाला माज आलेला आहे. पण माझं म्हणणं तिथल्या राजकर्त्यांना आणि भारत सरकारला की संविधानमध्ये तुम्ही फेरफार करून काही गोष्टी तुम्ही बदल करता. मग एक बदल असाही करा की तुम्ही तुमचं राज्य सोडून तुम्ही इतर राज्यामध्ये नोकरी, धंदा, अन्य व्यवसाय आणि काही करू शकता, परंतु तुम्हाला त्या राज्यामध्ये मतदानाचा हक्क राहणार नाही. मतदानाचा हक्क फक्त तुमच्या राज्यामध्ये. मग बोला ना तुमची हिंदी, मग बोला तुमच्या मातृभाषेत. इथे फक्त व्यवसाय करा, धंदा करा. ज्या राज्यामध्ये जी लोक भूमिपुत्र आहे त्यांनाच फक्त मतदानाचा हक्क राहील. हा नवीन कायदा काढा ना. मग आम्ही पण कुठल्याही राज्यात जाऊ, आमचा तो हक्क राहणार नाही. आम्ही फक्त कारभार, काम करणे देऊ. देशात तुम्हाला कुठेही काम करण्याची मुभा आहे, कायद्याने तुम्हाला दिलेली आहे. परंतु तुम्हाला मतदान करण्याचा हक्क नसणार आहे. मतदान फक्त तिथला भूमिपुत्र म्हणजे महाराष्ट्राचा मराठी, उत्तर भारताचा उत्तर भारतीय, राजस्थानचा राजस्थानी, मारवाडी, गुजरातचा गुजराती, बंगालचा बंगाली, ओडिसाचा ओडिसी, केरळाचा मलबारी, तमिळचा तमिळ, कर्नाटकचा कन्नड भाषी हेच करू शकतात. करा नवीन कायदा. मग या खुशाल काम करा, धंदा करा, पैसा कमवा, काय करायचं ते करा, पण मतदानाचा हक्क राहिला. मतदानाचा हक्क फक्त मराठी माणसाला. उमेदवार सुद्धा तिथलाच भूमिपुत्र असेल त्या राज्यातला, मग तो उत्तर भारतामध्ये उत्तर भारतीयच असू शकतो. खरं हा कायदा नाही, भांडणच राहणार नाही. या मारामाऱ्या, लोकशाही, हे आंदोलन, हे सगळंच बंद राहील. प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट करेल, कष्टाने मेहनत करेल, भाकरी खाईल आणि आपल्या राज्यात जाईल. आपले प्रश्न आपल्या राज्यात मांडेल. मग त्या राज्यकर्त्याने आपल्या राज्याच्या सुखसोयीसाठी काय करावे हा तिथल्या राज्यकर्त्यांचा प्रश्न राहील. आणि त्या राज्यकर्त्याकडे लोकांनी कसं काम करून घ्यावं हे तिथल्या मतदारांचा प्रश्न आहे. काम मुंबईत करायचं काम तुम्ही उत्तर भारतीय असो किंवा बिहारी असो, कोणी असो, पुऱ्या संपूर्ण भारतात करू शकता. पण तुमच्या सुखसोयीसाठी
तुमच्या मतदानाचा हक्क तुम्ही आपल्या राज्यातच करू शकता. व तो कुठल्या जातीचा असून ते धर्माचा असून त्याचं काम फक्त आणि फक्त आपल्या राज्यात जाऊन मतदान करायचं असेल. मग नाही बोलणार, मग या वस्त्या या मोहल्ल्या त्या बोलणार नाही. कारण काय, राजकारणात मला मोठं व्हायचं, मला पद घ्यायचं, म्हणून मी माझ्या राज्यातल्या अनाधिकृत घुसखोरी करून तिथे लोकांची मतदानाचं एक साम्राज्य तयार करतो आणि मग मी तिथे नगरसेवक होतो, मंत्री होतो, आमदार होतो, सांसद होतो, विधायक होतो, सांसद होतो आणि मग मी त्याच तिथल्या भूमिपुत्रावरती आवाज चढवून बोलतो. तर भूमिपुत्रांना आमचा आवाज ऐकणारा आमचाच माणूस तिथे नसतो, कारण आमचं संख्याबळ कमी होतं ना. मग आमच्या संख्याबळासाठी, आमच्या मातृभाषेसाठी आणि आमच्या अस्मितेसाठी, आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या संस्कृतीसाठी आम्हाला मारामाऱ्या कराव्या लागतात. आम्हाला आमच्या अंगावरची, आमच्या तरुण लोकांच्या अंगावरती केसेस घ्यावे लागतात. राजकर्त्यांचं काहीच चालत नाही. राजकर्ते फक्त एक आदेश सोडतात आणि त्या आदेशाच्या पाठी आमची तरुण पिढी भडकते. सोल्युशनच पाहिजे ना, काढा सोल्युशन. इतर वेळी संविधानाची तोडमोड करून कायदे बदलू शकतात, हे संविधानमध्ये लिहिलं आहे ना. मला नाही माहिती, मी ऐकलं आहे, मग तुमच्या भाषणात, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या भाषणात ऐकलं आहे. जर कायद्यामध्ये फेरफार करण्याची वेळ आली तर करू शकतो, करा. आणि असं पण कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, पहिला हक्क 80% हक्क हा इथल्या भूमिपुत्रांचा असेल आणि 20% हक्क हा नंतर असेल इतरांचा असेल. मग 80% आणि 20% ठेवतात कशाला? मी बोलत नाही, शिक्षण द्या, परप्रांतीय असून दे, कुठल्या राज्यातलं असं परप्रांतीय बोलणं हा चुकीचा आहे. तो भारत देशाचा एक नागरिक आहे, ठीक आहे ना, नागरिक आहे ना, त्याला थांबवायचं आहे, त्याला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. कारण कुठे चांगलं शिक्षण भेटत असेल तर त्याला योग्य शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्याला राहण्याचा पण हक्क आहे, तो प्रॉपर्टी पण बनवू शकतो, कमवलाय पैसा पडू शकतो. पण मतदानाचा हक्क नाही. मतदानाचा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गावचा जमीन, आपली प्रॉपर्टी ही तिथल्या भूमिपुत्राशिवाय इतरांना तुम्ही विकूच नाही. पहिले विकून बसलात पैशाच्या लोभापाळी आणि आता आम्ही मराठी अस्मितेसाठी झगडत होतो. का? कारण आम्हाला आमच्या माणसावरती विश्वास नाही, आम्हाला आमच्या मराठी माणसावरती विश्वास नाही. चला ठीक आहे, झाली चूक, आता त्या चुकीचं परिमार्जन करायचं. परिमार्जन कसं करा? ठोकशाही, मारामारी, ते पण आपलेच बांधव आहेत ना, ते पण आपल्या भारताचेच बांधव आहेत. मग कशाला ठोकशाही? कायदा काढा. त्या राज्यातल्या लोकांना त्याच राज्यात मतदानाचा हक्क राहील. तो आपली चाकरी, आपली मेहनत करून कमवू शकतो. मेहनतीला कोणी अडवू शकत? हां, जर चुकीच्या मार्गाने कमवत असेल त्याच्यासाठी कायदा आहेच ना, त्याच्यासाठी तर पहिल्यापासून कायदा लिहिलाच आहे. पण मेहनतीने कमवत असलेल्या माणसाला जर आपण लोकशाहीने जर त्याला जबरदस्तीने जर आपली अस्मिता, आपला मराठीपणा त्याला जबरदस्तीने बोलून लावण्यापेक्षा कायद्याच्या भाषेमध्ये, कायद्यामध्ये अशी तरतूद करा की त्याला
मतदानाचा हक्क इथे राहणार नाही. त्या राज्याच्या माणसाला त्याच राज्यात मतदानाचा हक्क राहील. ठीक आहे ना. वंदे पंतप्रधान उत्तर प्रदेशचा. जिथे संख्या जास्त त्याचा पंतप्रधान होऊन दे. तो उत्तर भारतीय पंतप्रधान पण भारतातच असणार ना. संख्याबळाने जर जास्त झालं तो भारतातच असणार आहे. हा, सर्वानुमते निघेल तो वेगळी गोष्ट. मग कुठल्याही प्रांताचा असेल ती वेगळी गोष्ट, त्या त्या पक्षाचा. पण लोक म्हणतात ना की उत्तर भारतीय पंतप्रधान होतो कारण तिथे जास्त संख्याशील आहे. त्यामुळे मोदींना सुद्धा वाराणसी प्रयागराजला जाऊन उभं राहावं लागलं, काशीला जाऊन. त्यांना माहिती होतं पंतप्रधान गुजरात होणार नाही. तर पंतप्रधान बनायचं असेल तर निवडणुकीला उभं राहायचं आहे, तर आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये उभं राहावं लागेल. परंपरा चालू आली. परंपरा त्याला आपण काय हे नाही. असून दे ना, तो आमचा भारतीय आहे. पाकिस्तानचा तर नाही ना पंतप्रधान, भारतात होतो ना. मग तो उत्तर भारतीय येऊन दे, कुठल्याही राज्यातला इंडियावर येऊन दे, तो आमचा भारतीय आहे. पण त्या प्रांतीय लढाया, राज्यातल्या लढाया, त्या भाषावर लढाया, त्या बंद करण्याची एकच उपाययोजना आहे. लोकांनी इतर राज्यातून येऊन कमवावे, खावे, सर्व काही करावे. पण मतदानाचा हक्क फक्त इथल्या भूमिपुत्राला राहील. निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क फक्त इथल्या भूमिपुत्रांना राहील. मग होईल ना सगळं सुरळीत होईल. मग सुरळीत होईल. बस एवढंच बोलायचं होतं. जय शिवराय, जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महाराष्ट्र.